नमस्कार मंडळी, खाद्यरुची चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अगदी चौपट फुलणारे पोह्यांचे पापड करणार आहोत. अजिबात तेलाचा वापर न करता आपण हे पापड करणार आहोत. तुम्ही बघू शकता, अजिबात तेल शोषत नाहीत आणि अगदी छान असे खुसखुशीत असे हे पोह्यांचे पापड होतात. हे बघा, मस्तच. आता तुम्हाला मी दाखवते, चौपट असे फुललेले आहे. तुम्ही बघू शकता, हा लाटलेला पापड आहे आणि हे आपण तळून घेतलेले पापड आहे. तुम्ही बघाल, मस्त अगदी चौपट फुलणारे आणि खुसखुशीत असे हे पोह्यांचे पापड होतात. आणि इथे मी 1 किलोच्या प्रमाणात तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. आता इथे आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे लागतात, ते पोहे आपण इथे 1 किलो घेतलेले आहेत आणि स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यामध्ये काही काडी कचरा असेल तर तो काढून टाकायचा आहे. त्यानंतर हे पोहे आपण 4 ते 5 मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, हाय टू मीडियम फ्लेमवर अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता, 4 ते 5 मिनटं झालेली आहेत. अगदी हलकासा रंग बदललेला आहे. त्यामुळे आता मी हे गॅस बंद करते आणि पोहे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत. हे बघा, पूर्ण थंड झालेले आहेत आणि छान असे कुरकुरीत झालेले आहेत. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही गिरणीवरून दळून आणत असाल तर तांदळावरच दळून आणावे. आता मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे आपण हे पीठ आहे ते चाळवून घ्यायचं आहे. म्हणजे बारीक फाईन असं पीठ आपलं तयार होईल घरच्या घरी. हे बघा, तुम्ही बघू शकता, चाळवून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेलं हे जे जाडसर पोहे आहेत ते सुद्धा पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व जे पोहे आहेत ते छान असे फिरवून घेणार आहे मिक्सरमधून आणि चाळवून घ्यायचे आहेत. हे बघा, 1 किलो पोहे मी पूर्णपणे चाळवून घेतलेले आहेत. हे बघा, छान असं 1 किलोचं आपलं पोह्यांच्या पापडांसाठीचं पीठ तयार झालेलं आहे. आता 1 किलोच्या प्रमाणासाठी इथे मी 2 चमचे जिरं, 2 चमचे ओवा मिक्सरला फिरवून बारीक पावडर करून घेणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, छान अशी जिरं आणि ओव्याची पावडर तयार झालेली आहे. ती सुद्धा आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. लक्षात ठेवा, 1 किलोच्या प्रमाणात आपण हे सगळं बघत आहोत. 2 चमचे जिरं, 2 चमचे ओवा आणि 4 चमचे मीठ घालायचं आहे. हे बघा, त्यानंतर 2 चमचे पापडखार घालायचा आहे. म्हणजे 20 ग्राम इथे मी पापडखार घेतलेला आहे. कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळेल. आणि 3 चमचे आपण इथे मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्ही जसं तिखट खात असाल त्या प्रमाणात तिखट घालावे. आणि अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यामुळे छान असा पापडांना सुवास येतो आणि मस्त अशी पापड लागतात. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं परफेक्ट असं पोह्यांचं पीठ तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये काहीही घालण्याची आवश्यकता नाही, कारण हे सर्व साहित्य आपण आधीच घातलेलं आहे. अशा पद्धतीने पीठ तयार करून ठेवलं तर हवे तेव्हा तुम्ही पापड करू शकता. आता 1 वाटीच्या प्रमाणात पापड कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे. आता इथे आपण कढईमध्ये त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला अगदी खळखळून उकळी आणायची आहे. जितकी छान उकळी येईल तितकं छान आपलं पीठ शिजेल. आता त्यामध्ये आपण 1 वाटी पीठ घालायचं आहे आणि चमच्याच्या मागच्या साईडनी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ छान हटून घ्यायचं आहे, म्हणजे एकही गुठळी राहणार नाही. आता तुम्हाला पातळ वाटत असेल, पण हे मिश्रण पातळ नाही होणार. जसजसं आपण मिक्स करू तसं छान असं घट्ट होईल. 2 वाटी पाणी आणि 1 वाटी पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पोह्यांच्या पापडांसाठी. हे बघा, तुम्ही बघू शकता, छान असं एकजीव झालेलं आहे आणि मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे. आता अगदी 3-4 मिनटं बारीक गॅसवर आपण हे वाफवून घेणार आहोत, जेणेकरून छान असं पीठ आपलं शिजलं जाईल. अगदी 3-4 मिनटं छान वाफ आलेली आहे, मस्तपैकी पीठ शिजलेलं आहे. असं झाकण ठेवूया आणि 5 मिनटानंतर पीठ मळायला घ्यायचं आहे. म्हणजे हलकंसं थंड होईल, पूर्ण थंड नाही करून घ्यायचं आहे. हे बघा, आता एका कॅरी बॅगमध्ये आपण हे पीठ घालायचं आहे, जेणेकरून परातीला सुद्धा पीठ लागणार नाही आणि आपल्या हाताला चटकेसुद्धा बसणार नाही. मस्त पीठ मळलं जातं. हे बघा, सर्व पीठ आता मी काढून घेते कॅरी बॅगमध्ये. तुम्ही बघू शकाल, कढईला अजिबात पीठ चिटकलेलं नाही आहे. म्हणजे मस्त पीठ आपलं शिजून झालेलं आहे, म्हणजे उकड छान शिजलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मळून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी हाताला आपल्या अजिबात चटका न बसता पीठ छान असं मळून होतंय. हे बघा, आणि गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचं आहे, त्यामुळे छान असं मळलं जातं. हे बघा, 3-4 मिनटं मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते किती छान मळून झालेलं आहे आपलं पीठ. हे बघा, काढूयात आपण.
पीठ गरमच आहे, त्यामुळं गोळासुद्धा अगदी गरम आहे. अजिबात इथे आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे. हे बघा, एक गोळी करून दाखवते. हे बघा, अजिबात इथे आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळं वर्षभर अगदी छान असे पापड टिकतात आणि अजिबात पापडांना वास येत नाही. हे बघा, आणि एकदम सगळ्या गोळ्या करून घ्यायच्या नाहीत आपण. इथे मी 5 गोळ्या करून घेते आणि बाकीचं पीठ आपण झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ थंड होणार नाही आणि पीठ आपलं गरमच राहील आणि सरसर असे पापड लाटले जातात. पीठ थंड झाल्यावर थोडासा त्रास होतो. इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी सरसर पापड आपले लाटले जात आहेत. अजिबात भेगा पडत नाही आहेत आणि पापड आपला अजिबात चिटकत नाही आहे पोळपाटाला. हे बघा, अगदी हलकंसं थोडं थोडं पीठ लावून मी मस्त असा पापड लाटून घेते. अगदी पातळ असा पापड लाटून घ्यायचा आहे. जितका पातळ लाटता येईल तितका पातळ लाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त पीठ आपलं शिजलेलं आहे, उकड छान शिजलेली आहे, त्यामुळे पापड अगदी छान आपले लाटले जात आहेत. हे बघा, मस्तच, अजिबात त्रास होत नाही आहे. आणि तुमच्याकडे पापडाचं मशीन असेल त्यावर पापड हे केलेत तरीसुद्धा चालेल, पण लाटलेले जे पापड असतात त्यांची चव जराशी वेगळी असते. हे बघा, अगदी पातळ असे हे पापड लाटून झालेलं आहे आपला. हे बघा, मस्तच, तुम्ही बघू शकता अगदी पातळ असा पापड मी लाटून घेतलेला आहे. हे बघा, छानच. हे बघा, दाखवते तुम्हाला हातावर घेऊन, अजिबात चिटकत नाही आहे. हे बघा, मस्त पापड आपला लाटून झालेला आहे, पातळ असा, अजिबात भेगा गेलेल्या नाहीत पापडाला. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता दुसरा पापडसुद्धा मी तुम्हाला लाटून दाखवते. हे बघा, छान असा पापड लाटला जातो आहे की नाही, मस्तच. आणि हे पापड अजिबात चिटकत नाही, त्यामुळे एकदम 10-12 लाटून ठेवायचे आणि मग सुती कपड्यावर वाळत घालायची फॅनखाली. 1 दिवस फॅनखाली वाळवल्यानंतर 2-3 दिवसाचं कडकडीत ऊन द्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे पापड वर्षभर अगदी टिकतात. हे बघा, मस्त पापड मी वाळवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता रंगही सुरेख आलेला आहे. आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला, की तेल आहे ते कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पापड टाकायचा आहे, जेणेकरून असा मस्त पापड फुलतो. हे बघा, किती छान पापड आपला तळला गेलेला आहे आणि अगदी चौपट असा फुललेला आहे, अजिबात तेल नाही आहे. तुम्ही बघू शकता अगदी तेलकट नाही आहे आपला पापड, कारण हे पापड अजिबात तेल शोषत नाहीत. हे बघा, दुसरा पापडसुद्धा तळून दाखवते. मस्तच, कढईसुद्धा अपुरी पडेल इतके छान असे फुलले जात आहेत. हे बघा, मस्तच. हे बघा, अजिबात पापडाला वर तेल नाही आहे. मस्त आपले पोह्यांचे पापड तयार झालेले आहेत. मी तळूनसुद्धा दाखवलेला आहे. आता एक तुम्हाला मी मोडून दाखवते. त्याआधी आपण पाहूयात तळलेला पापड आणि आपण लाटून ठेवलेले पापड. बघा, चौपट असे आपले हे पापड फुललेले आहेत. मस्त असे पापड आपले तयार झालेले आहेत. एक मी मोडून दाखवते. अगदी खुसखुशीत असे पोह्यांचे पापड तयार झालेले आहेत. हे बघा, एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.